मृत्यू झाले मोठ्या प्रमाणावर. फक्त महाराष्ट्रात असे मृत्यू कधीही झालेले नव्हते. औषध खरेदी झालेली नाही कोणत्याही प्रकारे. हाफकिनद्वारे संस्थेच्या द्वारे कोणतेही औषध खरेदी झाली नाही. नवीन जे मंडळ स्थापन केलं सरकारने याच्याकडून सुद्धा 1 रुपया सुद्धा औषध खरेदी आतापर्यंत झालेली नाही. जे सरकारच्या वतीनं त्या वैद्यकीय महाविद्यालयाला 30%, आता त्याची 40% मर्यादा केलेली आहे. डीपीसीच्या माध्यमातून जेवढा निधी असतो तेवढ्यातूनच औषध खरेदी झाली. ही काही जनतेला पुरेशी नाही. हा एक मुद्दा याच्यातला. आणि दुसरा मुद्दा, या खात्यामध्ये, आरोग्य खात्यामध्ये एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे की चांगले चांगले अधिकारी साईड पोस्टला बसलेले आणि भ्रष्टाचारी अधिकारी मुख्य जागेवर येऊन ठेवलेले आहे. आजच या संदर्भात निश्चित अधिवेशनाची भूमिका होईल की ज्या पद्धतीनं आरोग्य विभागात भ्रष्टाचार माजलेला आहे, चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय केलेला जातोय आणि जे अधिकारी कामाचे नाही, जे अधिकारी काम चुकार आहेत पण भ्रष्टाचारी आहेत, अशा अधिकाऱ्यांना मुख्य जागा दिली जाते ही स्थिती आहे. या महाराष्ट्रात ड्रग्जचे कारखाने अधिकृतरित्या चालवले जातात की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. सगळ्यात आधी ड्रग्ज सापडलं नाशिकमध्ये. नाशिकच्या ड्रग्जच्या फॅक्टरीवर कारवाई केली मुंबई पोलिसांनी. संभाजीनगरातल्या ड्रग्जच्या कारखान्यावर कारवाई केली अहमदाबाद पोलिसांनी. आणि तुमच्या मीडियाला का आलं नाही माहित नाही, कारण मीडिया सुद्धा काही गोष्टी झाकून ठेवतं. काल परवाच्या दिवशी रात्री रायगड जिल्ह्यामध्ये कारवाई झालेली आहे कर्जत खोपोली तालुक्यामध्ये. आणि ही कारवाई केली नवी मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने. मीडियावर कुठे अजून एकही बातमी दिसलेली नाही, परंतु दिवसाढवळ्या ड्रग्जचे कारखाने या महाराष्ट्रात चालू आहे. ड्रग्जचा आरोपी दिवसाढवळ्या पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेलेला आहे. एवढ्या मोठ्या गोष्टी होत असताना बाकीचे तर गुन्हे जर बघितले या महाराष्ट्रात, तर मला वाटतं महाराष्ट्राला लाज वाटेल अशा प्रकारची स्थिती आहे. मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात. विदर्भाचे अनेक प्रकल्प अजूनही तसाच अनुशेष बाकी आहे. संत्र्याच्या भावाचा प्रश्न आहे. संत्र्याचा आयात निर्यात बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होती, त्याला सवलती देण्याच्या नुसत्या घोषणा झाल्या, परंतु संत्रा उत्पादकांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. मराठवाड्यात मागच्या 1.5 महिन्यापूर्वी बैठक झाली. 14,000 कोटी रुपयाच्या घोषणा केल्या गेल्या सिंचनाच्या बाबतीत, परंतु मला वाटतं इथे जयंत पाटील साहेब पण बसलेले आहेत. 14,000 कोटी रुपयाच्या घोषणा तर झाल्या, परंतु याचा सर्वे करण्यासाठी 50 कोटी रुपये मागच्या 1.5 वर्षांनी दिलं जात नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे या फक्त बंपक घोषणा या सगळ्या केल्या गेल्या. दुधाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा, जे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुधाचा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज दूध 22 रुपयापर्यंत, 23 रुपयापर्यंत दुधाचे भाव आलेले आहेत आणि याच्यावर सरकार कुठे तोंड उघडायला तयार नाही. मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहे, महानंद सारख्या संस्था आहेत, अशा संस्था बंद व्हायच्या मार्गावर आहे आणि राज्य सरकारला त्या बंद व्हाव्या अशाच प्रकारचे राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे. परंतु जो दूध उत्पादक शेतकरी आहे याला कोणताही न्याय आताचं सरकार देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या स्थितीविषयी वडेट्टीवार साहेब बोलले, परंतु विमा अग्रिम विमा मिळायला पाहिजे होता 25%. सुरुवातीला दुष्काळ स्थितीमध्ये राज्याच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केली की दिवाळी गोड होईल, परंतु अग्रिम विमा सुद्धा अजून मिळाला नाही. आणि याच्यात काय, दुष्काळ 13वा महिना आपण असं म्हणतो, त्या पद्धतीनं जी गारपीट आता झाली, या गारपिटीच्या नंतर अनेक ठिकाणी, ज्या जवळपास 16 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली, या सगळ्या गारपिटीनंतर सरकारने अजूनही कित्येक ठिकाणी पंचनामे सुद्धा करण्याचे आदेश दिलेले नाही. अधिकारी हातावर हात घेऊन बसलेले काही ठिकाणी निश्चित होत आहेत, परंतु सरकारच्या नुसत्या घोषणा या सगळ्या चालू आहे. कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल. कापूस अजून सुद्धा मागच्या वर्षीचा काही शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे, कारण एक वेळ कापसाचा भाव 12,000 पण गेला होता आणि या सरकारच्या काळात तो 6,200 रुपये पण खाली आलेला आहे. आणि या वर्षी तर कापसाचं सुद्धा आताचं पीक वाया जाणार अशी स्थिती आहे. परंतु कापूस, सोयाबीन, कांद्याला अनुदानाची घोषणा केली होती. अजूनही कांद्याचं अनुदान पूर्णपणे शेतकऱ्याला मिळाले आहे. त्याच्यातच कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीत केंद्राने जे धोरण जाहीर केलं, मला वाटतं ते शेतकऱ्यावर अन्याय करणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रातली आताच्या घडीला जर बघितली तर अतिशय विदारक आहे. सरकार मोठ्या मोठ्या इव्हेंट करण्यास, शासन आपल्या दारी म्हणतंय, शासन आपल्या दारी जाऊन करतंय काय, अशा प्रकारची स्थिती आहे. स्वतःचा प्रचार सरकारी खर्चानं करण्याची एक नवी पद्धत या सरकारनं सुरू केलेली आहे. हा महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना थांबवण्याचा एक प्रयत्न म्हणून आत्महत्या थांबवणारा महाराष्ट्र निर्माण करायला अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु या महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आता आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत की त्या थांबत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या अधिवेशनामध्ये निश्चित
महाविकास आघाडी आरक्षणाचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रश्न वेगवेगळे सरकारमधलेच मंत्री. आता मला असं वाटतं तुम्हाला अधिवेशन कोणत्या प्रश्नावर चालेल इथले सगळे बोर्ड्स बघून घ्या तुम्ही. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारमधल्याच मंत्र्यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री एक निर्णय घेतात, त्याच सरकारमधले एक कॅबिनेट मंत्री वेगळ्या भूमिका घेतात. नेमकी सरकारची भूमिका काय? एक मंत्री एका बाजूने बोलतो, दुसऱ्या मंत्री दुसऱ्या बाजूने बोलतो. याचाच अर्थ मुख्यमंत्र्यांचा आपल्या कॅबिनेट मंत्र्यावर, आपल्या कॅबिनेटच्या निर्णयावर नियंत्रण राहिलं नाही. मुख्यमंत्री स्वतःची सत्ता, स्वतःची खुर्ची वाचवण्यात मशगूल आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. आपण अशा प्रकारे जनतेवर अन्याय करणाऱ्या, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या, माता भगिनीवरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्रात देशातली सगळ्यात मोठी स्थिती आहे, सगळ्यात जास्त गुन्हे. मग मर्डरचे असतील, महिलावर अत्याचाराचे असतील, या सगळ्या जर बघितलं तर आजच कालच त्याचे आकडेवारी प्रसिद्ध झाले. आपण अशा सरकारबरोबर चहापान आम्ही का करायचं? शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारबरोबर चहापान का करायचं? माता भगिनीचं संरक्षण न करणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? तरुणाईला ड्रगच्या विळख्यात अडकवणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे आणि म्हणून सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तुम्ही दोघांनी भरपूर आरोप केले. हे आरोप यापूर्वी पण सातत्याने होतच होते. तर मला असं म्हणतं की सरकारने अमुक केलं नाही, तमुक केलं नाही, हे सगळे आरोप आहेत. तुम्ही काय केलं? मला असं वाटतं आता तुम्ही काय सुपारी घेऊन आले? मला वाटतं आमची भूमिका ऐकून घ्या, आमची भूमिका ऐकून घ्या ना जरा. नाही, आम्ही काय केलं सगळं माहिती आहे. आता तो विचारायची वेळ नाही. या आता चहापानावर बहिष्कार का टाकतो आणि आम्ही भूमिका सांगितलेली आहे. तुम्हाला माझा प्रश्न आहे की ज्यावेळी राजकीय ताकद दाखवायची होती त्यावेळी सगळे एकत्र आले आणि वज्रमुख सभा घेण्यात आल्या. आता ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय त्यावेळी कुठेतरी महाविकास आघाडी म्हणून एक कलेक्टिव्ह इनिशिएटिव्ह घ्यायचं होतं. यामध्ये फेल्युअर आलंय का? कारण राष्ट्रवादीने एक ट्रॅक्टर त्यांची यात्रा सुरू केली, तुम्ही काही ठिकाणी जाऊन गेलं दिसलं, पण एक आघाडी म्हणून कलेक्टिव्हली काहीतरी इनिशिएट करायचं होतं हे दिसलं नाही. बघा, अवकाळी पाऊस आल्या अधिवेशनाला सुरुवात होते. काही भागामध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते त्या भागामध्ये फिरून आलो. आम्ही भागामध्ये फिरून आलो, जिल्ह्यात जाऊन पाहून आलो. ती परिस्थिती पाहिल्यानंतर सभागृहात मांडायची असते. अधिवेशन सुरू आहे, सरकारला ज्या विचारू, सरकारने ती मदत केली पाहिजे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज एकत्र आहोत, तुम्हाला सगळ्यांना दिसते. ही वज्रमूठ सत्तेसाठी नाही, सत्तेतून सत्तेशी बेईमानी करून आणि पक्षाशी बेईमानी करून जे मिळवलं आहे त्याविरुद्ध ही वज्रमूठ होती. सत्ता ही महत्वाची नाही आहे, महाराष्ट्रातील जनता आम्हाला महत्वाची आहे म्हणून वज्रमूठ होती. आपण या शेतकऱ्यांना प्रश्नासाठी या अधिवेशनात तुम्हाला दिसेल आम्ही काय म्हणणार आहोत. आणि या अधिवेशन संपल्यानंतर सरकार जर अपयशी ठरलं तर पुढची भूमिका काय आहे ती महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठरवू. नाही, तुम्ही जे सांगितलं होतं 2 लाखाची कर्जमाफी याच अधिवेशनात, नागपूरच्याच अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यावेळेस केली होती. 2 लाखाची. ऐकून घ्या, महाविकास आघाडी सरकारनं प्रोत्साहन अनुदान द्यायची घोषणा केली होती, पण त्यावेळेस कोविडची स्थिती आली, काही प्रमाणात वाटप सुरू झालं होतं. या सरकारने सुद्धा ते देण्याची घोषणा केलेली होती. दिली का? तर नाही दिली. गारपीट, पूर, तोक्ते वादळ हे सगळं महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलं. जाऊन विचारून घ्या, या सगळ्या लोकांना मदत या सरकारने केली. या सरकारमधले अनेक कॅबिनेट मंत्री इथं बसलेले, सगळी मदत वेळच्या वेळी पोहोचलेली. मागच्याच अधिवेशनात 4,000 कोटी रुपये सततच्या पावसाचे या सरकारने जाहीर झालेले. तुम्हीच विचारा आता सरकारला जाऊन की या 4,000 कोटी रुपये पैकी किती रुपये दिले. मोठ्या मुश्किलीने 700 कोटी रुपये आलेले आहेत. सरकारने घोषणा मोठी केली होती की एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीनं, एनडीआरएफच्या निकषा इतकी सुद्धा मदत अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही. आरोप केला माध्यमांवर, हैदराबाद प्रकरणाच्या कारवाईची माहिती माध्यमांनी दाबून ठेवली. टीव्ही9 सहित सगळ्या प्रमुख माध्यमांनी ती बातमी दाखवली. कदाचित तुमच्या वाचनात तसं आली की खोपोलीची तुमच्या पिढीने तुम्हाला कठीण केलं नसेल. ठीक आहे, पण आज विरोधासारख्या महत्त्वाच्या विषयावर अधिवेशन होतं तर पहिल्या दिवशी ठाकरे कोणच का दिसत नाही. मला आरक्षणाचा मुद्दा ज्या 8 तारखेला येणार त्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असणार आहेत का? असणार आहे ना. मग अधिवेशनात असते कोण? मी आहे ना त्या पक्षाचा. पक्षाची बैठक आहे, नेत्यांची बैठक नाही. मग तुम्ही हा विषयांतर उद्यापासून अधिवेशन आहे. उद्यापासून अधिवेशन आहे. आज आपण विरोधी पक्षांच्या कडून ही आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही चहापानाला जात नाही हे सांगण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख मुद्द्यावर आहे, त्याला विषयांतर करू नका, तुम्हाला आमची विनंती आहे.
मागच्या एक वेळेचं प्रश्न. अधिवेशन मागच्या त्या संदर्भामध्ये भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं की ओबीसी आयोग आता मराठा आयोग झालाय आणि सगळेच मराठा जर ओबीसी झाले तर मग ओबीसींना मिळणार काय अशा बरेचसे प्रश्न निर्माण झाले. नाही, हे ओबीसी मराठा हे दोनही आंदोलन जे राज्यात सुरू आहे ते सरकार पुरस्कृत आहे. सरकारने आत्ताची गेलेली पद जे पक्ष फोडून घालवली होती, पद गेली होती, ती पद त्याच्याकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग आहे. आणि म्हणून काही नेत्यांना त्या ठिकाणी प्रोजेक्ट करून ते विषय मांडून आपसात भांडण कसे लावले पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष मूलभूत प्रश्नाला बगल कशी देता येईल किंवा लक्ष जाऊ नये, या राज्यातील जो भ्रष्टाचारांनी कळस घातलाय, पुरण केलंय महाराष्ट्र, त्या प्रश्नाकडे लक्षच जाऊ नये, ही भूमिका आहे. म्हणून यामध्ये दोन समाजाला, धर्मात आपल्या समाजाला झोंजवण्याचं काम सुरू आहे. केवळ कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. कायद्याच्या चौकटीत जो बसत असेल त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. त्या पलीकडे जर काही होत असेल तर न्यायालय आहे, कुठे काय मागता येईल. पण सरकारमधील मंत्री जर भूमिका मांडत असतील तर यापूर्वी सुद्धा आम्ही भूमिका मांडलेली आहे की तुम्हाला सरकारमध्ये राहून ही भूमिका मांडता येणार, सरकारच्या बाहेर पडून भूमिका मांडावी. एक महत्त्वाचं मागच्या वेळेच्या अधिवेशनात विधी वाचनावर अमरावतीचा उद्योग बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. मुलीच्या संदर्भात दानवे साहेब म्हणाले खोपोलीची काय वस्तुस्थिती त्यांनी सांगावी. जेणेकरून सगळी प्रेस लाईव्ह चालली आहे. संपला तो विषय. मागचं अधिवेशन इकडे तुम्ही मराठा समाज जेव्हा एका शिंदेच्या अंगावर आला तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. हा, यावर काही संशय आहे का? अजितदादांनी हे मी नाही म्हटलंय, त्याच्या खाली कोण म्हटलंय बघा, तो वाचा जरा बाजूला व्हा. तो रामाचे दास म्हटले, रामाचे दास आहेत ना त्यांनी म्हटलं. अजितदादांना डेंग्यू झाला की यावर काही संशय आहे का? ते रामाचे दास त्यांनी संशय व्यक्त केला, मी नाही. तुम्ही त्यांना विचारा. मागच्या अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की निधी प्रत्येकाला अप्रोप्रिएट दिला गेला नाही, त्याच्यामध्ये राजकारण झालं. पण आता या स्टेजवर बसलेल्या काही नेत्यांना सुद्धा मागच्या पुरवणी मागण्यांमध्ये बऱ्यापैकी निधी मिळाला होता. यावेळेस नक्की परिस्थिती काय झाली? नाही, ते पुरवणी मागण्या बघूनच कळेल, ते वाईट उद्या कळेल ते मानल्यावर. खोपोलीच्या संदर्भात काय खोपोलीमध्ये कोणाची नावं आहेत? सांगतो नक्कीच. जे बघा, जे समाजात भांडणं लावून महाराष्ट्राला अस्थिर करू शकतील, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला जर हरकत पाडत असतील तर ते विषय आम्ही तिकडे मांडू. आरक्षण ज्या त्या समाजाचं आहे. मी ओबीसी आहे, माझ्या स्वतःच्या आरक्षणाचं रक्षण करणं, संरक्षण करणं हे माझं काम आहे. परंतु मी इतरांवर आरोप करणं हे मला एक चुकीचं आहे. कोणताही असेल, जरांगे पाटील असू देत, भुजबळ असू देत, यांनी ही जी भूमिका आता स्वीकारून एकमेकावर वैयक्तिक कोरगडी सुरू केली आहे. समाजाचे प्रश्न बाजूला राहिले. हे भुजबळ तसे, ते जरांगे तसे, या विषयात स्वारस्य नाही. तुमच्या आरक्षण धक्का लागणार नाही, सरकारही म्हणते आणि आम्ही म्हणतोय की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. मग विषय आला कुठे? राहिला विषय जे काही दाखले बिकले द्यायचा जो काही विषय आहे तर सरकारने तिकडे मांडावं. 24 तारीख सरकारने मुदत दिली आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय सरकार सोडवेल. मागावर्गीय आयोगाच्या संदर्भामध्ये मोठी यादी आहे. तुम्ही सगळंच आता पहिल्याच दिवशी ओपन करा म्हटलं तर कसं? जरा तिकडे एकाला या. अधिवेशन चालू आहे. अधिवेशन फक्त न करणाऱ्यांची यादी मोठी आहे, वाचून दाखवायला वेळ लागेल. न करणाऱ्याची म्हणाल तर 2-4 सांगतो. पुढे उद्योग बाहेर चालले. तुम्ही त्याच्यावर लिहिलेलं पण उद्योग शिरूरचा एक उद्योग बाहेर गेला, पुणे अमरावतीचा एक फॅक्टरी बाहेर जाण्याच्या तयारीत आहे. नाही की महाराष्ट्रातले अनेक उद्योग बाहेर गेले जात आहेत. नागपूरचा उद्योग गेला सगळ्याला माहिती, 28,000 कोटीचा म्यानमारला, लपून राहिलेला नाही. ऑक्सिजन गेलाय, मोठे मोठे उद्योग गेलेत. केंद्र सरकार म्हणते की आम्ही उद्योग केंद्राकडून उद्योग आणू, केंद्र सरकारने आम्हाला दिले असे सीए म्हणतात. पण अजूनही नवीन उद्योगाचं कारण महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक कमी होत आहे. महाराष्ट्राकडे उद्योग इन्व्हेस्टर इकडे पाठ फिरवत आहेत. हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे. ही जी परिस्थिती निर्माण केली महाराष्ट्रात येणार कसे? त्यामुळे हा विषय होता. जे उद्योग गेले त्याची यादी, त्याची माहिती आम्ही सरकारला विचारतो. ओके, लास्ट नाही, मी म्हणालो ना
याचं उत्तर मी दिलंय. चोर चोर मावत भाऊ सगळे मिळून आपण खाऊ. आणि त्यात काय उत्तराचं करून दुसरं काय चालेल. हा एक प्रश्न आहे राष्ट्रवादीचा एक मिनिट उनका है उनका महाविकास आघाड़ी का जो कॉमन मिनिमम प्रोग्राम था उसमें 5% रिजर्वेशन मुसलमानों को देने का करा हुआ रिजर्वेशन नहीं दिया क्या अभी आप ये सरकार को डिमांड करेंगे कि मुसलमानों को रिजर्वेशन दिया? देखो, आपको भी पता है कि सरकार आई थी, सरकार ने काम शुरू किया, कोरोना जैसी महामारी को सरकार को सामने जाना पड़ा। करीबन 20 महीना हम लोग इससे जूझते रहे, पूरा देश और पूरी दुनिया जूझते रही। उस वक्त कोई विषय कोई आरक्षण का था नहीं। अभी जो है ये कोई कोर्ट में कभी भी निर्णय था, अभी कोर्ट में कोई अभी है ही नहीं। कोर्ट ने कुछ को रोका तो नहीं है 5% देने के लिए, केवल ये एक समाज का द्वेष करके दे नहीं रहे। हमारी ये मांग जारी रहेगी। राष्ट्रवादीचं जे विधिमंडळ कार्यालय आहे ते अजितदादा पवार गटाला दिलेलं आहे अशा चर्चा सुरू आहे. तुम्ही मागणी करणार आहे का दुसऱ्या कार्यालयाची? तिथे प्रतोद म्हणून आता आमचा पक्ष ओरिजिनल आहे, आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. ऐका जरा उत्तर ऐका. आमचा पक्ष ओरिजिनल आहे, आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्यातून जर कोणी बाहेर गेलं आणि त्यांचं ऍप्लिकेशन जर विधानसभेच्या अध्यक्षांनी एंटरटेन केलं असेल तर विधानसभेचे अध्यक्ष जे डिस्क्वालिफिकेशनवर निर्णय घेत आहेत त्याच्या आधी त्यांनी केलेली ही प्रिज्युडाइज ऍक्शन आहे असं माझं मत आहे. 2 मिनिटं ऐका पूर्ण. आणि त्यामुळं आम्ही कुठली मागणी केलेली नाही. आम्ही मागणी न करण्याचं कारण आमचाच पक्ष आमचंच कार्यालय ते आहे आणि त्यामुळं आम्ही मागणी करण्याचा प्रश्न नाही. ज्यांनी अर्ज केलाय, मला माहित नाही कोणी अर्ज केलाय का, अर्ज केला असेल तर तो अर्ज एंटरटेन करण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे की नाही हा त्यांनी केलेली कृती ही आता डिस्क्वालिफिकेशन त्यांच्या समोर आहे. 31 जानेवारीच्या त्याच्यावरती निर्णय घेणार आहे. त्याच्या आधी त्यांनी ही केलेली आधीच केलेली कृती आहे. त्यामुळं त्यावर बघू आपण पुढे. मागच्या अधिवेशनात तुम्ही व्हीप जारी केलेला नव्हता तुमच्या आमदारांना, यंदा तरी ती गोष्ट होणार आहे का? व्हीप जारी करण्याचा प्रसंग आला नाही. प्रसंग आला तर ते व्हीप जारी होतील. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्यूट इन द पार्टी. आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आणि कारण ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशनकडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही. त्यामुळे अचानक तिथे अर्ज केलेला आहे, त्याची सुनावणी तिथं चालू आहे. 8 तारीख आता अजून 1 तारीख पडलेली आहे. त्यामुळे बघू नका, एवढी घाई करायची नाही. नाही असं आहे की माझ्या पक्षाचे सदस्य त्या तिथं आले, किती कुणी कुठेही गेलेलं असलं तरी त्या तिथं आले तर ते बसू शकतातच ना. आम्ही असं मानतच नाही की आम्हाला सोडून कोणी गेलेलं आहे आजपर्यंत. या क्षणी आता सत्तेत जाऊन शपथ घेतलेली आहे हा विरोधाभास आहे, पण ते आमचं डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ना, त्याच्यावर आम्ही स्वतःहून पत्र देऊन हे करण्याची गरज नाही. आमचाच पक्ष मूळ आहे. नाही काय अन्याय वगैरे ते आम्ही आता तिकडे सभागृहात मानू ना, बाहेर मानण्यापेक्षा जरा सरकारला विचारू. चला.